क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 फरवरीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. ही प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे जागतिक निर्देशांक. याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारलेला प्रश्न तुमच्यासाठी होता विद्यार्थी मित्रांनो, भारतातून कोणाला ग्लोबल टीचर प्राईज 2026 देऊन सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं रुबल नागी. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर होता. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. 20 वर्षात पहिल्यांदा स्थानिक पातळीवर पाय आणि तोंड रोग लस कोणत्या देशाने सादर केली? तर तो देश आहे दक्षिण आफ्रिका. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, केरळनंतर व्यापक पक्षी ॲटलस प्रकाशित करणारे भारताचे दुसरे राज्य कोणते ठरलेले आहेत? तर भारताचे दुसरे राज्य ठरले आहे गोवा राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. केरळनंतर व्यापक पक्षी ॲटलस प्रकाशित करणारे गोवा दुसरं राज्य ठरलेलं आहे. केरळनंतर पक्षी ॲटलस तयार करणारं दुसरा राज्य. 9वा गोवी पक्षी महोत्सव फेब्रुवारी 2026च्या अनावरण वायपळ गोवा येथे करण्यात आलं. विशेष पक्षीच्या वितरणाचे शास्त्रीय मॅपिंग आणि स्थानिक कोकणी नावाचा समावेश आहे. तर ही महत्त्वाची माहिती या ॲटलसबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक कडधान्य म्हणजेच वर्ल्ड पल्सेस डे कधी साजरा केला जातो? तर तो 10 फरवरीला साजरा करण्यात येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, हिमाचल प्रदेशच्या पढाई विथ AI हा उपक्रम कोणत्या जिल्ह्याने सुरू केलेला आहे? तर त्या जिल्ह्याचे नाव आहे हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्हा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. पढाई विथ AI बिलासपूर जिल्हा हिमाचल प्रदेश. उद्घाटन मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सक्कू फेब्रुवारी 2026. उद्देश स्पर्धा परीक्षेसाठी मोफत डिजिटल शिक्षण देणे. भागीदारी जिल्हा प्रशासन प्लस NTPC. विशिष्ट 24x7 शैक्षणिक मदत आणि AI आधारित मार्गदर्शन करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, केरळची पहिली पूर्णतः दृष्टिहीन महिला न्यायाधीश कोण बनणार आहे? तर थान्या नाथनसी हे दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. केरळचे पहिला पूर्णतः दृष्टिहीन महिला न्यायाधीश तान्या नाथनसी, गाव कुन्नूर जिल्हा केरळ. केरळ न्यायिक सेवा परीक्षा 2025मध्ये दिव्यांग श्रेणीत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग हा पद त्यांना मिळालेला आहे. कुन्नूर विद्यापीठातून LLB मध्ये त्यांनी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. प्रेरणा सर्वोच्च न्यायालयाचे 2025मध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णयामुळे दृष्टिहीन उमेदवारांना न्यायिक सेवात दरवाजे उघडलेले गेले. तर ही महत्त्वाची माहिती केरळचे पहिले पूर्णतः दृष्टिहीन महिला न्यायाधीश तान्या नाथनसी बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी नुकतीच कोणती नवीन सेवा सुरू केलेली आहे? तर या नवीन सेवाचे नाव आहे ई-पेंट्री सुविधा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारतीय रेल्वेने ई-पेंट्री ही सेवा प्रवाशांना रेल्वे प्रवासात दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण भोजन उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली आहे. स्वरूप रेल्वेची ई-कॅटरिंग मॉडेल्स. सुविधा प्रवाशांना त्यांच्या सीटवरून बसून उदाहरण डॉमिनोज, KFC, हल्दीराम जेवण ऑर्डर करू शकतात. ॲप हे रेल रेस्ट्रो किंवा IRTCच्या कॅटरिंग ॲपद्वारे वापरला येते. गरज जेवणाची ऑर्डर करण्यासाठी PNR नंबर आवश्यक असतो. डिलिव्हरी
पुढील रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सीटपर्यंत जेवण पोहोचवले जाईल. तर ही महत्त्वाची माहिती ई पेंट्री सुविधाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष कोण आहेत? त्यांची नुकतीच आपला अहवाल सादर केलेला आहे. तर डॉक्टर नरेंद्र जाधव. या प्रश्नाचं अचूक उत्तर राहणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. त्रिभाषा धोरण समिती, 3 लँग्वेज पॉलिसी कमिटी, अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि शिक्षक तज्ज्ञ. अहवाल 9 फरवरी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सादर केला. उद्देश, राष्ट्रीय शिक्षण धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 अनुसार शाळेमध्ये तिसरी भाषा उदाहरण हिंदी अनिवार्य करण्याबाबत अभ्यास करणं. विशेष शिफारस अहवालासोबत शालेय शिक्षणात AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करण्याबाबत पूरक अहवालही त्यांनी दिलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती त्रिभाषा धोरण समितीबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये मनू भाकरने कोणत्या प्रकारात रौप्य पदक जिंकलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 25 मीटर पिस्तॉल या कॅटेगरीत आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये मनू भाकरने रौप्य पदक जिंकलेलं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, 79वा संतोष ट्रॉफी 2025-26च्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलेले आहे? तर त्या संघाचे नाव आहे सर्व्हिसेस म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 79 संतोष ट्रॉफी 2025-26 राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा सर्व्हिस या संघानं पटकावलेल्या आहेत. तर तुम्हाला या प्रश्न येऊ शकतो की संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तुम्हाला माहीत हवं की संतोष ट्रॉफी फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. विजेते कोण आहे? सर्व्हिस. 8व्यांदा विजेतेपद पटकावलेले आहे. उपविजेता केरळ. अंतिम सामन्याचे ठिकाण ढकू आखाना फुटबॉल स्टेडियम आसाम 8 फरवरी 2026 रोजी. निकाल, सर्व्हिसने केरळला 1-0 पराभव केलेला आहे. निर्णायक गोल अभिषेक पवार 109व्या मिनिटात स्ट्राईक टाईममध्ये त्यांनी गोल केलेला आहे. सर्व्हिसचा कर्णधार गगनदीप सिंग. आता यानंतर पुढला प्रश्न, मिलन 2026 एक्सरसाइज या सरावाचे आयोजन कुठे केलं जात आहे? तर विशाखापट्टणम येथे आयोजित केलं जात आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. मिलन 2026 एक्सरसाइज बहुराष्ट्रीय नौदल सरावाचे आयोजन विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे केलं जात आहे. ठिकाण विशाखापट्टणम आहे. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा. भारताचे नौदल पूर्व नौदल कमांड मुख्यालयात. कालावधी 15 ते 25 फरवरी 2026. 50पेक्षा जास्त देशाचे नौदलचे यात सहभागी होत आहेत. उदाहरण अमेरिका, रशिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी. थीम, कॅरामेडराई कॉर्पोरेशन आणि कोलॅबरेशन, सौंदर्य, सहकार्य आणि सहभाग. विशेष, या काळात विशाखापट्टणममध्ये आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू IFR 2026चे देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. याची पाहणी 18 फरवरी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे. तर ही महत्त्वाची माहिती एक्सरसाइज मिलनबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम पॉईंट आपण एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे जागतिक निर्देशांक. याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल तुम्हाला प्रश्न असू शकतो. तर सर्वप्रथम ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारतची रँक किती आहे? 102. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक भारताची रँक किती आहे? 15वी. जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 भारताची रँक किती आहे? 23वी. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? 128वी. ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 मध्ये भारतची रँक किती आहे? 38वी. त्यानंतर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारतची रँक किती आहे? 38वी. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? 63वी. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये भारताची रँक किती आहे? 71वी. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? 131वी. मानवीय विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? 130वी. जागतिक
प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताची रँक किती आहे? 191. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे भारताची रँक आहे तुम्ही लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी असते क्वेश्चन ऑफ द डे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, विंग्स इंडिया 2026मध्ये कोणत्या विमानतळाला वर्षातला सर्वोत्तम विमानतळ हा पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे मुंबई विमानतळ, ऑप्शन क्रमांक 2 आहे कोचीन विमानतळ, ऑप्शन क्रमांक 3 आहे बेंगळुरू विमानतळ आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे तुमच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या विद्यार्थी मित्रांनो. चुकलं तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहणार असावं. तर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे चालू घडामोडीची सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.